संघ मालक आपण स्टेजवर जायचंय. संघ मालक आपण स्टेजवर जायचंय. सामन्याला सुरुवात होतोय. सामन्याला टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. पहिली चढाई, पहिल्या गुणाचा मानकरी कोण ठरेल पाहूया. चढायला जातोय तो आकाश. आकाशच्या समोर आहे तो 7 चढी पण शिवशंभू संघाचा. आणि यशस्वी चढाई, पहिल्या गुणाचा मानकरी ठरतोय धनश्री डेकोरेटर्स. त्यांना प्रत्युत्तर विजय गायकवाड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. अंकित पाटील यांच्याकडून अनिकेत कापसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. चढायला गेलाय तो पुन्हा एकदा आकाश. पहिल्याच चढाईत आपल्या संघाचं खातं ओपन केलंय असा हा खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 6 चढी पेन. बोनस गुण ऑन आहे. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते आणि सुंदर पकड. निशांत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. आपल्या संघाचं खातं ओपन करून देतोय. त्यांना प्रत्युत्तर शिवम वाणी. बोनस गुण मारण्यात पाठीत असलेला हा खेळाडू त्याच्या समोर आहे तो 6 चढी पेन. बोनस गुण ऑन आहे. आणि सुंदर पकड. राज पवार आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर स्वतः कर्णधार धनश्री डेकोरेटर संघाचा रोशन भुसाणे. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस गुण ऑन आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न होतोय. यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा विजय. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती धनश्री डेकोरेटरच्या अंगणात. छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय विजय. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात आणि सुंदर पकड. आकाश आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा स्वतः कर्णधार रोशन. पाच विरुद्ध 1 अशी लढत पाहायला मिळते ती शिवशंभूच्या अंगणात. संत गतीने खेळ करतोय तो रोशन. एमटी रेड करून रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर स्वतः कर्णधार पारस. शिवशंभू संघाचा पारस. छान सुंदर अशी चढाई डाव्या कोपऱ्यातून मधल्या कोपऱ्यात पुन्हा डाव्या कोपऱ्यात चंचल चलाक चपळ अशी चढाई पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो पारस. छान सुंदर परंतु एमटी रेड करून रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल होतोय. त्यांना प्रत्युत्तर आकाश. हॅलो. विक्रम गुराव यांचाही मंडळाच्या वतीनं हार्दिक सत्कार करण्यात येत आहे. संत गतीने खेळ करतोय तो आकाश. मंडळाचे अध्यक्ष काशीनाथजी गुरव यांच्या हस्ते विक्रमजी गुरव यांचा सत्कार करण्यात येत आहे. एमटी रेड करून रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल होतोय. टाइम अप घेतलाय तो शिवशंभू संघाने. राकेश केळसकर आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत आपल्याला. वेळोवेळी बक्षीस लावत असतात खेळाडूंना.
निशांत एमटी रेड करून रिकाम्या असते आपला तंबूत दाखल होतोय. त्यांना प्रतिउत्तर रोशन डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढार जातोय. 5-1 समीकरण. 5 म्हटलं की बोनस गुण मिळत नाही, प्रयत्न करावा लागतो तो गडीपात करण्याचा. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे आणि सुंदर चढाई, सुंदर चढाई कर्णधाराची आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रतिउत्तर शिवसोम संघाचा कर्णधार डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने 5-1 समीकरण 7-1 समीकरण पाहायला मिळतोय. बोनस गुण ऑन आहे आणि चांगला प्रयत्न होता परंतु अपयशी ठरतोय. 1 गुण मिळवून देतोय पारस आपल्या संघाला. त्यांना प्रतिउत्तर आकाश. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघाने केलाय. पब्लिकचा तेवढा चांगला प्रतिसाद सुद्धा पाहायला मिळतोय. संत गतीने खेळ करतोय आकाश. रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा पारस. 6 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे. पाहूया डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई आहे. गडी बाद करण्याचा आटोकाट प्रयत्न होतोय. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते ती पारसची, परंतु गुण काही मिळत नाहीये. एमटी रेड करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर आकाश. जर्सी इन करायची आहे. खेळाडूंना विनंती आहे, आपण अंतिम सामना खेळतोय आहे. पाच विरुद्ध 1 अशी लढत पाहायला मिळते ती शिवशंभूच्या अंगणात. संत गतीने खेळ करतोय तो आकाश. रिकाम्या असता आपला तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर शिवम. संत गतीने खेळ करतोय शिवम. टाइम अप घेतलाय तो धनश्री डेकोरेटर संघाने. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. आपला 1:15 वाजलेले आहेत, परंतु प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा चा आनंद घेताना दिसत आहेत. चढार जातोय तो राज. डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढार जातोय. 5-1 असं समीकरण पाहायला मिळते. डू ऑर डायची चढाई आहे, प्रयत्न करावा लागेल तो राजला. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात चंचल चला गडी मारल्याचा दावा करतोय आणि यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी राज. त्यांना प्रतिउत्तर स्वतः कर्णधार पारस. डू ऑर डायची चढाई बोनस गुण ऑन आहे. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा कर्णधार रोशन भुसाणे. 4-1 असं समीकरण पाहायला मिळतोय. एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. 2 गुणांची कमाई केली. त्यांना प्रतिउत्तर पारस स्वतः कर्णधार. 7 विरुद्ध 1 अशी लढत. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते पारस याची. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. आपल्या संघाला गुण मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय तो पारस. आणि रायडर बाद. एक विरुद्ध 1 अशी लढत पाहायला मिळते. अशा तऱ्हेने ऑल आउट होतो तो शिवशंभू हा संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. त्यांना प्रतिउत्तर पारस. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा आहे याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया
आपल्या संघाला गुण मिळवून देईल का? आणि पुन्हा एकदा बाद होतोय, पारसला बाद करण्यात यशस्वी होतोय धनश्री डेकोरेटर्स संघ. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आकाश. सुंदर खेळ पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग खूप खुश आहे. सामना कोणीही जिंकू, परंतु प्रेक्षक वर्ग खुश असणं तेवढंच महत्वाचं आहे. एमटी रेड करून रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल होतोय. टाइम अप घेतलाय तो धनश्री डेकोरेटर संघाने. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. साहिल याने सुंदर अशी पकड केल्याबद्दल साहिल याला काळेश्वरी क्रीडा मंडळातर्फे 500 रुपयाचं बक्षीस आलंय. साहिल साठी चढार केलाय तो रोशन. 6 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देण्याचा प्रयत्न बोनसच्या माध्यमातून, परंतु गुण मिळते का पाहूया. संत गतीने खेळ करून रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक शिवशंभो 3 धनश्री डेकोरेटर्स 13. 10 गुणाची आघाडी धनश्री डेकोरेटर्स या संघाकडे आहे. राऊत सर आपण संपर्क साधायचा आहे. काम जरा कुणाला कुणाकडून अंकित पाटील कडून अनिकेत साठी 100 रुपयाचं बक्षीस. एक गुण कमल आहे तो आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर करतोय आकाश. आकाशच्या समोर आहे तो 7चा डिफेन्स. संत गतीने खेळ करतोय तो आकाश. एमटी रेड करून रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल होते. त्यांना प्रत्युत्तर विजय. 6 विरुद्ध 1 अशी लढत. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपला संघ काही गुणांनी पिछाडीवर याची जाणीव ठेवून खेळतोय तो विजय. छान सुंदर अशी चढाई गडी मारल्याचा दावा करतोय. 1 गुणाची कमाई करून आपल्या तंबूत दाखल होते. त्यांना प्रत्युत्तर रोशन भुसाणे. आता मात्र विजय आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. चढार गेलाय तो रोशन. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. आणि सुंदर पकड. विजय आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. गुण मिळतो तो शिवशंभो संघाला. टाइम अप घेतलाय तो शिवशंभो संघाने. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जाते तो पारसच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4-1 असं समीकरण पाहायला मिळतोय. थोडा वेळ का नाही पण
पकडापकडीचा खेळ थोडासा वाटला. 4-1 अशी लढत पाहायला मिळते. हे रिकामे असते आपल्या तंबूत दाखल होतोय पारस. खरोखर सुंदर खेळ पाहायला मिळतो दोन्ही संघांच्या माध्यमातून. चढार गेला तो आकाश, संत गतीने खेळ करतोय आकाश. संत गतीने खेळ करतोय तो आकाश. रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा विजय, ज्यांनी मध्यंतरानंतर आपल्या संघाला कमबॅक करून देण्याचा निर्णय घेतलाय आणि सुंदर असे गुण मिळवून देतो आपल्या संघासाठी विजय. 4-1 असं समीकरण पाहायला मिळतंय. सुंदर असे चढाया पाहायला मिळतात विजयच्या. पुन्हा एकदा यशस्वी होतोय. पुन्हा एकदा एक गुण मिळवून देतोय विजय आपल्या संघाला. मी काय बोललो, विश्रांतीनंतर विजय चालणार आहे. विजय चढायला गेला तो राज. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न होता, यशस्वी होईल का पाहूया. रिकामे असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विजय. सुपर टॅकलची संधी आहे. चढाईवर गेला तो विजय. आणि यशस्वी चढाई, 2 गुणांची कमाई केले. ऑफिशियल टाइम अप आहे. कोचनी आपल्या खुर्चीवर बसायचंय. ज्या वेळेला आपण टाइम अप घ्याल त्याच वेळेला आपण मार्गदर्शन करण्यासाठी जायचंय. थर्ड रेड कर या मर या इराद्याने चढा जातोय तो राज. आपल्या संघाला ऑल आउट पासून वाचवेल का पाहूया. ऑल आउट होतोय तो धनश्री डेकोरेटर्स हा संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. बोनस गुण घेतला होता परंतु स्वतः बाद झालाय. चढत जातोय तो पारस, स्वतः कर्णधार. यशस्वी चढाई, 1 गुणाची कमाई करतोय. त्यांना प्रत्युत्तर रोशन, स्वतः कर्णधार. आता मात्र सामना रंगतदार अवस्थेत आलाय. 13-14 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, यशस्वी चढाई. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. त्याला प्रत्युत्तर. सामना संपला. शेवटची 5 मिनिटे. 15-13 असा गुणफलक. पुन्हा एकदा यशस्वी चढाई. पारस आपल्या संघाला 2 गुण मिळवून देतोय. आता मात्र संघ बरोबरीत. मागचा सामना सुद्धा असाच काहीतरी जिंकून दिला होता. चढार गेला तो रोशन. गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी चढाई, 1 गुणाची कमाई करतोय रोशन. टाइम अप घेतलाय तो धनश्री डेकोरेटर्स संघाने. विजय गायकवाड साठी बक्षीस आलंय. शिवसेना शहर प्रमुख शिवराजभाई चापेकर यांच्याकडून विजयासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. चढाईवर गेलाय तो पारस. 5 विरुद्ध 1 अशी लढत. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल होतोय. त्यांना प्रत्युत्तर रोशन. सामना संपला. शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत. आणि काय घडलंय, काय बिघडलंय.
एक गुणाची कमाई करून दिली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर पारस गडी मारलेला दावा करतोय, यशस्वी चढाई करतोय. दोन्ही संघ एक एक गुणांसाठी झटताना दिसत आहेत. दोन्ही कर्णधार आता मात्र रंगात आलेत. चढार गेलाय तो पुन्हा एकदा रोशन. रोशनच्या समोर आहे तो. आणि सुंदर पकड. रोशनला बाद करण्यात यशस्वी होत आहेत. त्याला प्रत्युत्तर पारस. पारसच्या समोर आहे तो. 4चा डिपेंड. दोन्ही संघ बरोबरीत. विजयश्री माळा कोणत्या संघाच्या गळ्यात पडेल पाहूया. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. पाणी द्यायचंय. पाणी पाणी पुरवायचंय. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो सुमिक. त्याच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. 7-1 अशी लढत पाहायला मिळते ती. शिवशंभूच्या अंगणात प्रयत्न करावा लागेल. दोन्ही संघांना समान गुणांवर पाहायला मिळते. दोन्ही संघ एमटी रेड करून रिकामे असता आपल्या तंबूत दाखल होतोय तो सुमेक. त्याला प्रत्युत्तर आकाश. 4-1 अशी लढत पाहायला मिळते. पारस आणि उत्कृष्ट पकड. साहिल आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. पारसला बाद करण्यात यशस्वी होतोय. सामना संपला शेवटची 2 मिनिटं. सिद्धांत वाणीकडून साहिलसाठी 100 रुपयाचं बक्षीस. आणि यशस्वी चढाई. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांचा निर्णय 2 गुणांची कमाई केली. दोन गुणांची कमाई केली. क्रिश सुद्धा बाद होतोय. क्रिश सुंदर सामना पाहायला मिळतोय. कमबॅक केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा धनश्री डेकोरेटर्सने कमबॅक केलंय. सुंदर खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 17-20 असा गुणफलक पाहायला मिळतोय. टाइम ऑफ दोन्ही संघांचे ओव्हर झालेत. चढत जातोय तो विजय. विजयच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. 7-1 असं लढत पाहायला मिळते. डाव्या उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. यशस्वी बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होते. त्यांना प्रत्युत्तर रोशन. सामना संपला शेवटचा मिनिट. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. 18-20 असा गुणफलक. 2 गुणांची आघाडी धनश्री डेकोरेटर संघाकडे आहे. एमटी रेड करून रिकामे असता आपल्या तंबूत दाखल होतोय. त्याला प्रत्युत्तर विजय. आणि 1 गुणाची कमाई केली. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोशन.
निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई, यशस्वी चढाई. सुपर रेड, सुपर रेड. त्यांना प्रत्युत्तर पारस. रोशनला यशवंत वाटेकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आणि सुंदर पकड. सामना संपलाय. सुंदर खेळ पाहायला मिळालं. धनश्री डेकोरेटर्स ठरतोय अंतिम विजेता संघ. साहिल साठी प्रतीक कदम यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. सुंदर असा खेळ रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला सुपर रेड केले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. गोटू वाटोरे, यशवंत वाटोरे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सुंदर खेळ सर्व संघाने केला आणि त्यात अंतिम विजेता संघ ठरलाय तो धनश्री डेकोरेटर्स, तर उपविजेता संघ ठरलाय शिवशंभू हा संघ. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो जय गणेश मित्र मंडळ आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो